बेकायदेशीर गर्भलिंग निदान प्रकरणातील मुख्य आरोपी स्वप्नील केरबा पाटील याला त्याच्या 2 एजंटांसह अटक करण्यात करवीर पोलिसांना मोठं यश आलं आहे. फरार असलेल्या आरोपीला पोर्टेबल सोनोग्राफी मशीनसह रंगेहात ताब्यात घेत पोलिसांनी सुमारे 5 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या गुन्ह्यातील मुख्य आरोपी स्वप्नील पाटील हा गुन्हा दाखल झाल्यापासून फरार होता. पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांना गोपनीय माहिती मिळाल्यानंतर कागल मुरगुड मार्गावरील पिंपळगाव खुर्द येथे सापळा रचण्यात आला. यावेळी स्वप्नील पाटील हा त्याचे एजंट संतोष ज्ञानदेव कोळी राहणार मडिलेगे तालुका भुदरगड आणि नंदकुमार भीमराव पाटील राहणार आरवडे तालुका तासगाव जिल्हा सांगली याच्यासह पोर्टेबल सोनोग्राफी मशीन घेऊन आला असता पोलिसांनी तिघांनाही ताब्यात घेतला. कारवाई दरम्यान आरोपींकडून सोनोस्कोप कंपनीचं पोर्टेबल सोनोग्राफी मशीन, 4 चाकी वाहन, मोबाईल फोन असं सुमारे 5 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या प्रकरणातील आरोपी डॉक्टर चंद्रकांत गुंडा गायकवाड यास न्यायालयाने 7 ऑगस्ट 2026 पर्यंत पोलीस कोठडी सुनावली असून अटक केलेल्या आरोपींनाही न्यायालयात हजर करून पुढील पोलीस कोठडीची मागणी करण्यात आली आहे. याचा पुढील तपास करवीर पोलीस ठाणे करीत आहेत. करवीर पोलीस ठाणे हद्दीमध्ये अवैध गर्भपात तपासणी संदर्भात 3 स्टार लॉजिंग कळंबा या ठिकाणी करवीर पोलिसांनी छापा घातला असता सदर छाप्यामध्ये 2 एजंट महिलांसह आतापर्यंत 5 आरोपींना अटक करण्यात आलेली आहे. गुन्ह्यातील आरोपी डॉक्टर चंद्रकांत गायकवाड यांना आज रोजी माननीय न्यायालयात नेले असता माननीय न्यायालयाने 8 ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावलेली आहे. आरोपी चंद्रकांत गायकवाड याच्याकडे काल रोजी केलेल्या तपासामध्ये चंद्रकांत गायकवाड यांनी कोल्हापूर शहरातील 3 मेडिकलमधून 408 किट घेतल्याचे निष्पन्न झालेले आहे. त्यानंतर गुन्ह्यातील मुख्य आरोपी स्वप्नील केरबा पाटील तसेच संतोष कोळी यांची आज रोजी करवीर पोलीस ठाण्याला माहिती मिळाली. सदर आरोपी हे कागल मुरगुड रोडवरील पिंपळगाव खुर्द या ठिकाणी अवैध गर्भपात तपासणी करण्यासाठी जाणार आहेत अशी माहिती मिळाल्याने करवीर पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने सदर ठिकाणी छापा घातला असता स्वप्नील पाटील याच्या वॅगनार गाडीतच पोर्टेबल सोनोग्राफी मशीनसह स्वप्नील केरबा पाटील, संतोष कोळी व त्यांचा एजंट नंदकुमार पाटील आरवडे सांगली हे मिळून आले. त्यांच्याकडे पोर्टेबल सोनोग्राफी मशीन देखील मिळून आली. ती गुन्ह्याच्या तपासकामी ताब्यात घेण्यात आलेली आहे. आरोपीची वॅगनार गाडी तसेच पोर्टेबल सोनोग्राफी मशीन हे देखील गुन्ह्याच्या तपासाने जप्त करण्यात आलेले आहे. स्वप्नील केरबा पाटील यास गुन्हा घडल्यापासून कोणी मदत केलेली आहे, त्याचे एजंट कोण आहेत, त्याच्या संपर्कात इतर कोण पेशंट आहेत याची कसून चौकशी करवीर पोलीस ठाणे करत आहेत. संबंधितावरती देखील कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे. ब्युरो रिपोर्ट, पोलीस टाइम्स न्यूज, सांगली. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.